रसिक मित्र हो, मांग, रामोशी व बेरड ही निडर व लढवय्य जमात, व्यवस्थेनं नाकारलेली, गरिबीनं बेहाल झालेली माणसं, यांना भूक व दारिद्र्यानं अगदी पोटाशी घट्ट धरलेलं. यांच्या शौर्य, धाडस व निडरता पाहून इंग्रज सत्तेनं यांना गुन्हेगार जमाती या कायद्यानुसार 3 वेळची हजेरी बंधनकारक केलेली होती. गाव सोडून न जाणे, 3 तारेच्या कंपाऊंडमध्ये राहणे, अशात रोजगार करणे कठीण होऊन मांग रामोशी नुसता मेटाकुटीत आला होता. तरीही ही माणसं जगत होती. समाजातील जीवघेणी विषमता, श्वासागणित समोर उभा ठाकणारा संघर्ष, मुलाबाळांचा भुकेमुळे होणारा आक्रोश आणि झोपडीच्या पुढे हट्टी गवतासारखे उगवणारे दारिद्र्य, या सर्वांशी समर्थपणे 2 हात करीत मानवतावादाचा धागा कुठेही तुटू न देता ही माणसं जगत होती. भुकेच्या दाहकतेसोबत इथे तलवारीची धारही चमकत आहे. समतेचा व मानवतावादाचा कट्टर समर्थक म्हणून फकीरा आपल्यासमोर उभा राहतो. त्याच्या वर्तनाची भूमिका ही फुले, शाहू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी सुसंगत वाटते आणि कार्ल मार्क्सच्या तत्वाशीही तर्कसंगत वाटते. जाती, धर्म, वर्ग व वर्णभेद नाकारून आपण सगळी माणसं आहोत हा मानवतावाद तो निक्षून सांगतो आहे. फकीरातील सर्वच पात्र परिस्थितीशी हार न मानता ती समोरासमोर 2 हात करताना दिसतात. त्यांचा लढा हा वैयक्तिक नसून तो सामाजिक स्वाभिमानासाठी असलेला दिसतो. संघर्ष हा आमचा धर्म आहे म्हणून अण्णाभाऊच्या कथा कादंबऱ्यातील सर्व पात्र आयुष्यभर लढतात आणि शेवटी आयुष्य जिंकून जातात. फकीरा हा फुले, शाहू, बाबांच्या विचारांचा वाटाड्या आहे. तसेच तो शेवटी आपल्या जबरी तलवारीचा व मांगकुळाचा इतिहास छत्रपती शिवरायाशी सांगताना दिसतो. या कादंबरीच्या प्रस्तावनेत अण्णाभाऊ लिहितात, फकीरा माझा होता, तो साकार नाही, त्याला आकार देण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही. आणि म्हणून जे पाहिलं, अनुभवलं, ऐकलं तेच मी लिहित आहे व त्यातूनच फकीरा उभा राहत आहे. फकीरा ही कथा नव्हे, एक परिवर्तनवादी तत्वज्ञान आहे. फकीरा हा मांग जातीच्या अपार शौर्याचा ज्वाज्वल्य इतिहास आहे. हा इतिहासाचा दस्तऐवज आपल्याकडे अण्णाभाऊंनी सुपूर्त केला आहे. त्याला आपल्या काळजात जपावे लागेल. नेहमीप्रमाणे एक नम्र विनंती, डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या या साहित्यास व तत्त्वज्ञानास सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा माझा हा अल्पसा प्रयत्न आहे. हा आपणास आवडल्यास माझ्या या कथाविश्व चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे पुढील सर्व भाग आपणापर्यंत सहज पोचतील. ऐकूयात डॉक्टर अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा या कादंबरीचा भाग 1. सूर्य मावळला होता. त्याचा किंचित प्रकाश पश्चिमेच्या किनाऱ्यावर राहून गेल्यामुळं एक गुलाबी धांडोटी पसरली होती. त्याखाली लख्ख पोलादी रंग दिसत होता. तिथं ती सूर्य बुडाल्याची खूण उमटली होती. बाकी अंधाराची चढाई सर्व जग तो खोरा व्यापित होता. वारणेपासून कृष्णेपर्यंतचा तो सलग सुपीक प्रदेश अंधकारमय होत होता. सूर्यानं सर्व कलांनी जग जितकं लखलखीत केलं तितकंच अंधार काळा करू लागला. प्रकाशामागं अंधार आणि अंधारामागं प्रकाश हे चक्र गतिमान होत होतं. वाटेगावचं अस्तित्व नाहीसं झालं. ती एका जागी बसलेली 1200 घरं अंधाराच्या लाटांनी गडप केली. त्या गावाच्या आजूबाजूचे माळ, ते 7 दरे असलेला सह्याद्रीचा प्रचंड डोंगर अंधारात बुडाला. गावाच्या अस्तित्वाला अदमासाची गरज भासू लागली. तामखडीवरून आलेली ती गाडी वाट गावात शिरली.
ती विष्णुपंत कुलकर्ण्यांच्या वाड्यावरून चावडीकडे वळून मग शंकरराव पाटलाच्या वाड्याला वळसा घालून महारांच्या थळात सरळ झाली होती. तसंच पुढं जाऊन मांगवाड्याच्या जवळ असलेल्या प्रचंड चिंचेखाली गेलं की मांगाच्या घराकडे वळावं लागत असे. तिथून ती गाडीवाट ओगवतीला जाऊन माळानं पांदीनं नागबोडी वळणं घेत शिगावात शिरली होती. वाटेगाव ते शिगाव हे 4 मैलाचं अंतर त्या गाडीवाटीनं 6 मैलाची कैक वळणं घेत संपवलं होतं. ती वाट आज अंधारानं पुसून काढली होती. हळूहळू पावसाळी वारं उठलं आणि भन्नाट धावत सुटलं. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. पाण्यात मासा पोहावा तशी ढगात वीज सळसळू लागली. विजेच्या प्रखर प्रकाशात आकाश कोसळण्याच्या बेतात असल्यासारखं दिसू लागलं. अकराळ विकराळ आकृत्या त्या ढग गिरक्या घेऊ लागले. वारा त्या ढगांना चेंडूप्रमाणे टेपलू लागला. गावात सामसूम झाली. सर्व गल्ल्या निर्जन भासू लागल्या. मिणमिण जळणारे दिवे हळूहळू डोळे झाकू लागले. कुत्री मुकी झाली. सर्वत्र निशब्द शांतता नांदू लागली. भित्र वातावरण उदास होऊन उभं राहिलं. गाव हो का चूक करीन असं झालं. शंकरराव पाटील एकटाच जोत्यावर बसला होता. कोणीतरी यावं आणि आपल्याशी बोलत बसावं असं त्याला वाटत होतं. पण कितीतरी वेळ कोणीच येत नव्हतं म्हणून तो चिडला होता. त्यानं आपले दोन्ही गुडघे पोटाशी आवळून धरले होते आणि स्वतःला मंद झोके देत तो समोरच्या वाट्याकडे टक लावून पाहत होता. येणारा जाणाराचा सासून घेण्यासाठी त्याने आपले कान टवकारले होते. पण पाटलाशी बोलत बसायला कोणी येत नव्हतं. दारं बंद करून लोक केव्हाच अंथरुणात आडवे झाले होते. त्याचीच पाटलाला चीड आली होती. जन्मभर कष्ट करून शेवटी मरायचं हे त्याला पसंत नव्हतं. माणसानं कसं आनंदानं असावं, खेळावं, बोलावं आणि राबावं असं त्याचं मत होतं. उद्याच आषाढ निघत होता. उद्या शिगावात जोगिनीची जत्रा भरणार होती. शिगावच्या बाजीबा खोताचा त्याला हेवा वाटत होता. शिगावची ती जोगिनीची जत्रा त्या खोतानं भरवली होती. आपल्या तरुणपणी त्यानं काळगावच्या जोगिनी दिवशी उभ्या गावाशी कलागत करून ती जोगिनी जबरीनं आणली होती. त्या दिवसापासून काळगावात जोगिनी जत्रा बंद पडून ती शिगावात सुरू झाली होती. जर बाजीबा काळगावच्या लोकांना सापडला असता तर त्याचं त्यांनी शिर कापून वेशीला बांधलं असतं. पण बाजीबा जबर माणूस म्हणून तर शिगावची सारखी भरभराट होते आहे. लोक एका वर्षात 3 जत्रा करीत असतात आणि आपला संसार चालवित असतात. आणि हे आपलं गाव, इथं काहीच नाही. दिवस बुडाला की शब्द ऐकू येत नाही. माणूस दिसत नाही. खेळ नाही, तमाशा नाही, काही नाही. 12 महिन्यात एक जत्रा आणि तीही मड्याला माणसं जमावी तशी. एवढा मोठा गाव असून काय कामाचा? पाटील विचाराच्या तंद्रीत सापडला होता आणि मग पुन्हा भानावर येऊन ते विचार झटकीतही होतात. तेवढ्याच समोरच्या वाटेवर घोड्यांच्या टापा वाजल्या. पाटील कानुसा घेऊ लागला. तोच ते घोडं मोठ्यानं खेकावलं. त्याचा आवाज त्या शांत रात्री दूर दूर गेला आणि लगेचच पाटलाचं घोडंही खेकाळलं. पाटील रोखून पाहत म्हणाला, कोण चाललंय ते? मी आहे, राणूजी मांग. राणूजी घोड्यावरून खाली उतरून म्हणाला. पाटलानं आग्रहाच्या सुरात उद्देशून त्याला म्हटले, ये की, पान खाऊन जा. रात केलीस? वाईच रात झाली. आकाशात पाहत राणोजी तक्रारीच्या सुरात म्हणाला, आबा पाऊस उठलाय. ये, वारा सुटलाय, पाऊस येत नाही. पाटलानं निर्वाळा दिला आणि लगामोडीत राणोजी जोत्याजवळून एका दगडावर बसला. अजून निजला नाही का? जागताय? राणोजीनं विचारलं. काय करू, नीजच लागना. का? काय झालं? काही नाही, उदास वाटतंय. गावात रग नाही. पाटील मनातले विचार बोलू लागला. गावात जीवच उरला नाही. दिवस बुडाला की गाव जाग्यावर नसतो. मग काय करावं त्यानं?
दमून भागून निसतोय. इतर लोक काही दमत नाही का त्यांना संसार नाही? पाटील म्हणाला, त्या शिगावची माणसं का दमत नाहीत? पण एका वर्षात 3 जत्रा करून संसार करतायत ती. त्यांच्या गावात जत्रा आहे त्या म्हणून ती करतात. आपण काय करावं? जत्रा काय आपोआप भरत नसत्यात, त्या भरवाव्या लागतात. उद्या आपण जत्रा भरवली तर का कोण नको म्हणणार आहे? का कोण हात धरणार आहे? मग का भरत नाही? कशी भरणार? पाटील मध्येच म्हणाला, दिवस बुडाला की कुत्रं फिरत नाही गावात. मग जत्रेचा विचार कोण करणार? आजूबाजूच्या इंग्रजी हद्दीत लोक रंगलाल आहेत. त्या शिगावात उद्या जोगण्या निघणार आहेत. बाजीबा खोतासारखा एखादा बहादर आमच्या गावात निपजत नाही, तोपर्यंत तिथं जोगण्या भरणार कशा? जोगणी त्यानं भरवली. बाजीबानं? ती कशी? बाजीबानं काळगावच्या जोगण्यात जाऊन दंगल केली आणि जोगणीच्या हातातली वाटी पळवून आणून आपल्या गावची जत्रा वाढवली. तसा वीर आमच्या गावात कोण आहे? का नाही ती? पंतावनी तुमच्यावनी माणसं वाघाला दावं लावतील की? वाघाला दावं लावणं सोपं आहे, पण उभ्या गावाशी लढत देऊन जोगणी आणणं सोपं नाही. त्यासाठी डोंगरा एवढं काळीच हवं, आणि ते माझ्याजवळ नाही. ते विष्णूपंत ते कायद्याच्या कोपरखळ्या देत पटाईत आहेत. जीव गेला तरी ते चाकोरी सोडत नाहीत. मी उद्या जोगण्या बघाय शिगावला जाणार आहे. राणूजी मध्येच म्हणाला, तुमचा काय बेत? मी कधीच कोणाच्या जत्रेला जात नाही. पाटील खिन्न स्वरात म्हणाला, लोकांच्या आरतीनं ओवाळून घेणं मला बरं वाटत नाही. आपल्या घरात अंधार ने आपण उजेडात मिरवायचं हे मला रुचत नाही. असं म्हणून पाटलानं राणोजीला पान दिलं. दोघांनी पान खाल्लं आणि राणोजी उठण्याचा विचार करू लागला. तो पाटील म्हणाला, या पांढरीला बाजीबा खोतासारखा माणूस पाहिजे, तरच या गावची भरभराट होईल, लौकिक वाढेल. बाजीबानं शिगावर उपकार केले, तसे ह्या गावावर उपकार करणारा माणूस इथंच जन्माला पाहिजे. हे ऐकून राणोजी एकाएकी गंभीर झालं. त्याचं मन उगीचंच वावरं झालं. हातातील लगाम पिरगाळीत तो अंधारात पाहू लागला. वाटेगाव ते शिगाव यांच्यामधील असलेला माळ, तो नागमोडी वळणं, ती पान, मध्येच असलेले निवडुंगाचे डवंगे, सारं त्याच्या डोळ्या पडून तरवळ लागलं. आणि पाटील म्हणाला, जा आता, दौलती वाट बघत असत. राणोजी उठून उभा राहिला. तो तसाच विचार करीत निघाला. घोडं त्याच्या मागून चालू लागलं. तो थळात आला. कोंडीबा महार अंधारात बसून भजन म्हणत होता. तो दिसत नव्हता. फक्त त्याचा घोगरा आवाज आणि त्याचा तो ताऱ्या एवढंच ऐकू येत होतं. त्या भजनानं राणोजी भानावर आला. त्यानं समोर मांगवाड्याकडे पाहिलं आणि घोड्यावर उडी घेतली. गावापासून एका हाकेच्या अंतरावर असलेला मांगवाडा निपचित पडला होता. 5 पुरुष उंच निवडुंगानं त्या 50 घरांना वेढा घातला होता. त्या निवडुंगाची 2 टोकं गाडी वाटेवर त्या चिंचेच्या झाडाखाली येऊन जुळत होती. तिथेच मांगवाड्यात जाण्याची वाट होती. त्या निवडुंगात ती घरं कशी बशी उभी होती. ती उसाच्या पाल्याची घरं भेदरल्यासारखी भासत होती. त्यांच्या डोकीवरचं आकाश आता काळवंडलं होतं. त्यामुळं त्यांचं धाबं दणाणलं होतं. मधूनच एखादं घुबड धुतकारत होतं. मध्येच पिंगळा खिजबिजत होता. अस्सल नाग वला पक्षाची शिकार करण्यासाठी सरपटत होते, तर त्यांच्याशी हाडवैर बाळगणारी मुंगसं त्या नागावर रापत होती. काही ठिकाणी त्यांच्या झटपटी सुरू झाल्या होत्या. सापाचं गुरगुरणं आणि मुंगसाचं चित्कारणं ऐकून मांगाची पोरं गर्भगळीत होऊन आपल्या आयांच्या कुशीत अधिकाधिक शिरत होती. पसरलेले पाय पोटाशी घट्ट धरीत होती. मृत्यू त्यांच्या उशा पायथ्याला वळवळत होता. तिथं किती माणसं आहेत याची गावाला माहिती नव्हती. ती काय खातात याची कोणाला काळजी नव्हती. मात्र मांगवाड्या त्या निवडुंगात आहे हे सर्वांना माहीत होतं. ते सर्व सनदशीर शिपाई आहेत. गावच्या राखणदारीची धुरा त्यांच्या मानेवर असून ते गावचे नोकर आहेत. हे कायद्यानंही मान्य केलं आहे.
गावात नि रानात जे काही होईल याची जबाबदारी त्या मांगावर होती. एक जरी पेंडी इकडची तिकडे गेली तर सनदशीर शिपाई म्हणून त्यांना जाब विचारला जात होता. ते दर दसऱ्याला मानाची तलवार पोचत. त्या वस्तीत दारिद्र्य आणि तलवार याचं ऐक्य जगावेगळं झालं. ज्यावेळी त्यांना इनाम म्हणून जमीन दिली त्यावेळी अवघी 3 घरं होती, पण आता ती 50 झाली होती. जमीन पुरत नव्हती. सनदशीर शिपाई हा शिक्का कायम होता. शेतकीची अवजारं नव्हती आणि मांग पिचत होते. आकाशातून पावसाच्या धारा लागल्या की मांगाच्या डोळ्यातून अश्रू गळत असत. मजुरीची दारं बंद होऊन भुकेची आग पेटे. पोरं रडू लागत. म्हातारी टाचा घासू लागत. तरणी कंबर बांधून पाणी पिऊन दिवस रेटीत. जुलमानं जगत. भीक मागणं अपमान मानणारी ही जात खुशाल भुकेकडं पाहत विचार करी. विचार करून दमे आणि मग तिच्यापुढे एकच मार्ग स्पष्ट होईल. सर्वजण एकत्र जमून हात्यारं काढत भर पावसात त्या मध्यान्ह रात्री घराबाहेर पडत. दूर दूर दुसऱ्याच्या शिवारात शिरत आणि जे काही हाती लागेल ते ओरबडून अगदी जीवावर उदार होऊन लुटत नि परत येऊन त्या भोकेच्या जबड्यात ही तिथं वहिवाट पडली होती. एक दिवस नव्हे तर दरवर्षी सुगी येईपर्यंत पावसाळ्यात दररोज त्यांना चोर बनावं लागत होतं. काहींचा सवयीनं तो धंदाच झाला होता. दारिद्र्यात वाईटाखेरीज दुसरं काय जन्मणार. त्या निवडुंगात माणसं मात्र दणदणीत निपजत. एका आगळी एक बळानं शरीरानं हिमतीनं तराजूत घालून जोखून घ्यावी अशी ती माणसं निपजत होती. निर्जीव कोळशाचा निखारा फुलावा किंवा पडीक जमिनीत एखादा चंदनाचं झाड उगवावं अशी ती वस्ती वाढत होती. दौलती मांग, आप्पा मांग, बहिरू मांग अशी वयानं पोक्त झालेली कितीतरी माणसं त्या वस्तीत करती होती. ते मांगवाड्यात आणि गावात ते ढाण्या वाघ्यासारखे गरजत. मीमई म्हणणारे त्यांना वर्मत. त्याचप्रमाणे दौलतीचा राणोजी, बळी, पांडू, दगडू, निळ्या, सावळ्या, गोंदा अशी तरणी पोरं तलवारीच्या पात्यासारखी वावरत होती. दौलतीच्या वयानं आता 50शी गाठी तांडली होती. त्याच्या रुबाबदार मिशीत आता पांढरी केस चमकत होती. पण त्याचा दणदणीत पिळदार देह टणक होता. त्याची जुना वळ कायम होता. शिवाय आता त्याचा राणोजी हा करता सवरता झाला होता. घर आणि सरकारी चाकरी तोच पाहत होता. परंतु आज राणोजीला भलताच उशीर लागल्यानं तो बेचैन झाला होता. राईबाई उदास होऊन बसली होती. फकीरा, सहदेव हे बापाची वाट पाहत होते व तो अजून काय येत नाही म्हणून बाहेर पाहत आजाला विचारित होते. त्यांना देवाच्या गोष्टी सांगून राईबाई वेळ मारून नेत होती. राधाबाई चुलीपुढं बसून कण्या शिजवीत होती. कण्या रटरटत होत्या आणि दौलतीचे कान घोड्याच्या टापा ऐकण्यासाठी आतुर सगळे होते. 10 वर्षाचा फकीरा केविलवाणा चेहरा करून म्हणाला, बाबा, गबऱ्या का येईना? गबऱ्या आता पळत येईल तुझ्या बापाला घेऊन. एकदा पेंढार लोकांची टोळी गावदरीला उतरली होती. त्यापैकी एका पेंढारानं आपल्या घोडीचं शिंगरू दौलतीला दिलं होतं. त्या शिंगराचा दौलतीनं प्रचंड मोठा घोडा केला होता. लहानपणापासून त्याला पोराप्रमाणे जपून त्याचं नाव गबऱ्या असं ठेवलं होतं. तो गबऱ्या साऱ्या गावात ओळखीचा झाला होता. फकीरा आणि सहदेव हे बाप कधी येणार असं विचारण्याऐवजी गबऱ्या कधी येणार असं विचारित. त्यांचा जन्मदाता खरंच त्या गबऱ्याच्या हवाली असे. रोज गबऱ्या त्या चिंचेखाली येऊन दाराकडे वळताच मोठ्या खिंकाळ. त्याबरोबर पोरं आनंदून उड्या मारी. गबऱ्याचं खिंकाळणं म्हणजे त्यांचा बाप येणं असं समीकरण झालं होतं. गबऱ्याच आपल्या बापाला घेऊन जातो आणि सांजेला घेऊन येतो म्हणून त्याचं लक्ष राणोजीच्या ऐवजी गबऱ्यांच्या वाटेकडे लागून राहत असे. एवढ्यात गबऱ्या चिंचेखाली येऊन वळण घेऊन खिंकाळला. आलो, आम्ही आलो. पोरांनी उठून उड्या मारल्या. आला गबऱ्या.
आणि दारात येऊन गबऱ्या फुरफुरला. दौलतीनं लगाम धरून त्याला दावं लावलं. राणूजीनं तलवार पाखाडीत खोचली आणि पोरं बरगडीला बिलगली. राहीचा जीव भांड्यात पडला. राधा लाजली. चोरून पाहून मान फिरवली. दौलतीनं गबऱ्याची कंदाडी आणली. अमाप मक्याची कणसं चुलीवर पळाली आणि दौलती म्हणाला, उशीर केलास. झाला बाईच. पाटलानं थांबवलं. इजवाऱ्याचं लवकर यायचं, राहीबाई म्हणाली. राधानं टवकारून पाहिलं. भाजलेली मक्याची कणसं घेऊन फकीरा व सहदेव बापाच्या दोन्ही मांड्यावर बसून ऐकू लागले. राधानं जेवणं वाढली. जेवता जेवता दौलतीनं बोलणं काढलं. काय म्हणिता पाटील? काय नाही, शिगावच्या जोगणीची कथा निघाली होती. पंतांची गाठ पडली का? नाही. पण ही जोगणीची काय भानगड आहे आबा? भानगड कसली? तो 12 बलुत्याचा खेळ आहे, दौलती सांगू लागला. 2 बैती नवरा नवरी व्हायची नि त्यांची वरात काढायची. नवरीपाशी खोबऱ्याची वाटी असती. ती पिवळ्या फडक्यात असती. जर ती वाटी कोणी पळवली तर त्या गावची जत्रा बंद व्हायची आणि ज्या गावात ती वाटी जाईल त्या गावात जोगणीची जत्रा भरायची, असा रिवाज आहे. पर वाटी पळवणारा आपल्या हद्दीत गावला तर त्याचं डोसकं मारायचा बी रिवाज आहे. खोबऱ्याच्या वाटीसाठी डोसकं मारतात? फकीरानं दौलतीकडं रागानं बघत विचारलं आणि दौलती म्हणाला, ती नुसती वाटी नव्हं, ती त्या गावची आब्रू आहे. हे ऐकून फकीरा राणूजीकडे वळाला. आणखी गा ती वाटी हिसकून. हे ऐकून सर्वच हसू लागले. राधा तर सर्वात मोठ्यानं हसली आणि मग हळूच म्हणाली, बराच आहेस की, खोबऱ्याची वाटी खाशील का? हो हो, दे आणून, त्यात काय लय जड नाही. फकीरा गुरगुरला, अरे पर ती वाटी हिसकावणाऱ्याचं डोसकं मारत्यात. दौलती म्हणाला. फकीरा कपाळावर आट्या आणून बोलला, आबा मारू दे डोसकं, तू ये वाटी हिसकून. फकीराचं हे बोलणं ऐकून पुन्हा घर हास्यानं भरलं. हा पोर आपला जाती धर्म बोलत आहे. हे ऐकून राहीबाईला फारच आनंद झाला. ती हसत हसत म्हणाली, दिस बुडाला की मुताय जायला त्याची लंगुटी सैर होती या, नि म्हण मारू दे डोसकं, घेऊन ये वाटी. मग फकीरा वरमला. मुताईची भानगड म्हातारीनं चव्हाट्यावर आणली म्हणून तो नरम झाला. राधा म्हणाली, मग जा की, आण जा ती वाटी. थांब. कणसाचा मका चावून तो म्हणाला, मी आबा एवढा झालो की आणूनच दाखवतो तुला. राणूजीनं फकीराला जवळ ओढून पोटाशी धरलं. हसत हसत त्या सर्वांनी अंथरुणावर रंग टाकलं. फकीरा, सहदेव हे दोघं राणूजीच्या बरगड्यांना बिलगून झोपले. राणूजी मात्र जागाच होता. त्या दोघावर 2 हात टाकून निश्चिंत पडून उद्याचा विचार करीत होता. त्याचं मन बेबंद त्याला घाबरवत होतं. ते कधी उठून पळत होतं तर लगेच शिवारात शिरून भर जत्रेत हाणामारी करीत होतं, तर मध्येच गबऱ्यावर बसून भर धाव धावत होतं. घटकेत ते गप्प बसून विचार करू लागे, जर आपण ती जोगणी आणली तर या गावावर अनंत उपकार होतील. जे बाजीबानं केलं ते एका मांगानं केलं असं लोक म्हणतील. आपल्या गावात जत्रा भरेल. भोवतालचे लोक जत्रेत येतील. प्रत्येक माणूस म्हणेल, राणूजीनं ही जत्रा भरवली. शंकरराव पाटील शाब्बास म्हणेल. जर जगलो तर पाठ थोपटील आणि जर आपण तर नाव होईल. डंका वाजेल. गावासाठी गेला म्हणतील. मरण कधीतरी येणारच. हे जर जोगणी आणीत असता आलं तर गावावर उपकार होतील. आपल्या अंगावरच्या जखमा गावाच्या काळजावरच्या मोहरा ठरतील. गबऱ्याच्या टापा कोरल्या जातील. पण आई, आबा, फकीरा, राणू, साधू यांचं काय? ती कशी जगणार? म्हातारपणी त्यांना कोण? पोरं मोठी व्हायला 10 वर्ष हवीत. तवर हे 5 जीव कसे जगणार?
काय होतंय त्यांना? जगतील ती. आपण नव्हतो तेव्हा ही माणसं जगतच होती की पुढेही जगणार, आणि गावावर उपकार करणारा माणूस इथं जन्मला याची पाटलाला खात्री वाटेल, विष्णुपंताला आनंद होईल. राणोजी डोळे झाकून विचार करीत होता. हळूच अंधार निघून गेला. पहाट झाली. निवडुंगात पाखरं जागी झाली. त्यांनी किलबिलाट करीत पंख झाडली. पूर्वेला अनंत रंगाच्या लकीरी उमटल्या. पाऊस घेऊन आलेल्या काळ्या डागातून तेजोमय अरुण डोकावू लागला. त्याला पाहून कोयल हर्षभरीत झालं. कुहू ते ऐकून अल्लाददायी वारा भरभरला आणि निवडुंग उजाळलं. सृष्टीच्या गालावर स्मित तरळलं. वारणेपासून कृष्णेपर्यंतचा सारा खोरा प्रकाशमय झाला. गावाच्या पश्चिमेला असलेला तो सातदरा पर्वत छाती काढून उभा राहिला. सर्वत्र हालचाल सुरू झाली. निर्भयता अवतीर्ण झाली आणि त्याच शिगावची जोगणी आणायची असा निर्धार करून राणोजी उठला. दुपार फिरली. राणोजी शिगावला निघाला. फकीरा सहदेव यांना काखेत घेऊन गाडी वाट्यापर्यंत येऊन चिंचेखाली थांबला. दौलती तलवार आणि गबऱ्याला घेऊन आला. पोरांना खाली ठेवून राणोजीनं तलवार घेतली. 6 बोटं रुंदीचं ते लकलकीत पल्लेदार पातं, वजनदार मूठ, मुठीला 20 भर बरछ्याचं फाळ. माशी बसली असती तर ती कटून पडावी अशी धार. अशी ही जंगी तलवार हातात येताच राणोजी फारकन ओढून गबऱ्यावर बसला आणि दौलती म्हणाला, कुणासंग भांडण तट्टा करायचा नाही, दिसावर परतायचं. राणोजीनं होकाराची मान हलवली आणि पूर्वेकडे तोंड केलं. गबऱ्या ढेंगा टाकीत ओढीनं निघाला. पाठीमागून फकीरा सहदेव एका आवाजात ओरडले, आबा आम्हाला पेढं आण, आम्हाला पेढं आण. राणोजीच्या पोटात कालवा कालव झाली आणि त्यानं नकळत गबऱ्याला टाच मारली. एकदम धडपडून गबऱ्या तुर्की चालीवर आला. मयूर मस्कतीच्या तुऱ्याप्रमाणे त्याचं मस्तक नाचू लागलं. सूर्य पश्चिमेला मंद गतीनं निघाला होता आणि राणोजी पूर्वेला निघाला होता. दोघांनाही परत फिरण्याची घाई झाली होती. राणोजीची नजर आपल्या शिवारावर भिरभिरत होती. मेहनती खाऊन पडलेल्या जमिनीतून आता कुऱ्या निघत होत्या. कोठ्या बांधून शेतकरी पेरणी करीत होते. ते काळ्या वावरात बी पेरीत होते. पण त्यांना खात्री होती की याच मातीत हे बी जीव धरून उगवणार आणि काळ्याची जागा हिरवगार पिकं शोभविणार. पुढल्या वर्षी याच जागी आपली मेहनत साकार होऊन उभी राहणार. म्हणून माणसं कष्टत होती. त्यांना पाहून राणोजी स्वतःशीच म्हणाला, जे पेरावं तेच उगवतं.